सजेति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वा सर्मिणीरिवतमसारासन्नासिरिविघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुद्रे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। चातुर्मासानिमित्त आपण कीर्तनेंदू हरिभक्तपरायण वैकुंठवासी अरुण महाराज भावे लिखित सुलभ संक्षिप्त भागवत पाहतो, त्याच्यावरती यथाशक्ती चिंतन करतोय। स्कंद 5वा अध्याय पहिला सुरू आहे। ऋषभदेवाने आपल्या मुलांना ज्येष्ठ पुत्र भरत याला उपदेश केला आणि त्या भरतावर राज्य सोपवून आपण अरण्यामध्ये निघून गेलेले आहेत। आज 31 तारीख आहे, मंगलमूर्तीच्या आगमनाचा दिवस आहे। त्या मंगलमूर्तीला आधी चिंतन कर। कसा आहे तो गणपती बाप्पा? देवा तूची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोजी। देवा तूची गणेशु सकलार्थ मती प्रकाशु, प्रत्येकाच्या बुद्धीला चालना देणारी तू देवता आहे। म्हणजे कशाची देवता आहे? बुद्धीची देवता आहे। आपली मती म्हणजे आपली बुद्धी प्रकाशमान व्हायला पाहिजे, कारण सगळं दिसतं ते प्रकाशात, अंधारात दिसत नाही। आता हे प्रकाशमान होणं म्हणजे काय आहे? तर बुद्धीला ज्ञानाची जोड मिळणं आहे। नुसती बुद्धी कामाची, ती ज्ञानयुक्त बुद्धी आवश्यक आहे। आणि तूच आहेस, सर्वदेव म्हणजे तू। ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवाचे जन्मस्थान। ओंकार प्रधान रूप गणेशाचे। हा परमात्मा कसा आहे गणपती बाप्पा? म्हणजे शब्दाचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। बघा, सगळ्यात मूळ कशात नाही, त्याचा आरंभ कशात आहे? ओम। शब्दाची अभिव्यक्ती कशातनं झाली? आपल्या मनाची भावना व्यक्त करणं ते कशातनं झालंय? ओम ह्या शब्दातनं झालंय। म्हणजे पहिला प्रणव ओंकार आहे, तो ओंकार, त्यातनं हे सगळं विश्व निर्माण झालेलं आहे। ओंकार हे प्रधान स्वरूप आहे कुणाचं? मंगलमूर्तीचं। आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश। आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश रूप गणेशाचे। त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्र त्वं इंद्र त्वं अग्नि त्वं वायु त्वं सूर्य त्वं चंद्रमा त्वं ब्रह्मभूर्भुवस्सुरो गणादिं पूर्वोच्चार्यं
वर्णादीन तदनंतरम, सगळे वर्ण त्यानंतर निर्माण झाले. वर्णादीन तदनंतरम. त्वये धार्यते, तुझ्यामध्ये सर्व आहे. तूच धारण करणार आहे, तूच पालन पोषण करणार आहे, तूच संहार करणार आहे. ऋतम वच्मी सत्यम वच्मी. मी ऋतम वच्मी सत्यम वच्मी, सगळ्यांच्या मनाला रुचेल अशा शब्दात मी सांगेन. म्हणजे कठीण सांगायचं आहे, लोकांच्या चुका सुधारायच्या, पण मी त्या कुठल्या शब्दात सांगेन? ऋतम वच्मी. कानालाही ते ऐकायला गोड वाटल्या पाहिजे. बघा, शुगर कोटेड असतं की नाही औषध, औषधाला वर्ण थोडे साखरेचा मुलामा दिलेला असतो. शुगर कोट आत कडूच असतं की, पण कडू सांगायचं आहे. म्हणजे तुम्हाला जर कोणाला सुधारायचं असेल तर त्याला थोडं कठोर शब्दात बोलावं लागतं, पण ते कठोर पण कसं, मधुर वचनामध्ये त्याला त्याच्या चुका सांगायच्या. सत्यम वच्मी, खरं तेच बोलीन. ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवः. देवा, या कानाचा उपयोग मी चांगलं ऐकण्यासाठी करीन. ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवः भद्रम पश्येमाक्षभिर्धत्रः. या डोळ्याचा उपयोग मी जगात जे जे काही चांगलं आहे ते पाहण्याचं गुरु, त्याच्यासाठी उपयोग करेन. जे जे चांगलं आहे, उदात्त मंगल असं जे आहे ते ह्या दृष्टीने मी पाहण्याचा प्रयत्न करेन. सगळ्यामध्ये काय चांगलं आहे ते पाहण्याचा या दृष्टीने मी प्रयत्न करेन. जगात सगळंच काय वाईट नाही, चांगलं पण आहेच की. मग ते चांगलं काय आहे ते मी पाहण्याचा प्रयत्न करीन. चांगलं काय आहे ते ऐकण्याचा प्रयत्न करीन. चांगलं काय आहे ते मनाने चिंतन करण्याचा प्रयत्न करीन. चांगलं जे जे आहे ते पाहण्यासाठी पायाचा उपयोग करीन. सत्कर्मासाठी हाताचा उपयोग करीन. मग ती मंगलमूर्तीची प्रार्थना आहे. आणि मग तो काय करतो? सगळं देतो. सर्वम विद्भवती, सर्वम विद्भवती. सर्व काही तो तुमच्या मनोकामना पूर्ण करणार आहे. यो मोदक सहस्रेण यजति सवांचित फलम आपनोती. जे जे काही तुम्ही आहे ते कराल ते भगवंता. ओ यो लाजेरी ऐशोवान भवती समेधावान भवती. यो मोदक सहस्रेण यजति सवांचित फलम आपनोती. यस्साच सूर्यते सहस्रम लोते सहस्रम लोते. अष्टौ ब्राह्मणाम सम्यक ग्रहत्वा सूर्योच्चसोती. सूर्यग्रहे महानद्याम प्रतिमा सन्निधो वा जप्ता. सूर्यग्रहे, मग हे अथर्वशीर्ष कधी म्हणायचंय? सूर्यग्रहे. सूर्यग्रहण काळामध्ये म्हटलं तर ते सिद्ध होऊन जातं. सूर्यग्रहे महानद्याम, याचं महत्त्व कुठं आहे? ग्रहण काळामध्ये म्हटलं तर अधिक महत्त्व आहे. सूर्यग्रहे महानद्याम, ज्या ठिकाणी महानदींचा संगम होतो त्या ठिकाणी हे स्तोत्र म्हणावं. महानद्याम सूर्यग्रहे महानद्याम प्रतिमा सन्निधो वा जप्त्वा. एखादी गणपतीची मूर्ती आहे त्याच्या समोर हे स्तोत्र म्हणावं. सूर्यग्रहे महानद्याम प्रतिमा सन्निधो वा जप्त्वा सिद्ध मंत्रो भवती. हा मंत्र सिद्ध करायचा असेल तर कसा सिद्ध होतो? म्हणाले सूर्यग्रहण काळामध्ये हा मंत्र म्हटला तर सिद्ध होईल. हा मंत्र सिद्ध करायचा असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे? म्हणाले महानदीच्या संगमावर जाऊन म्हटलं तर तो सिद्ध होईल. किंवा प्रतिमा सन्निधौ वा जप्त्वा, किंवा मंगलमूर्तीच्या समोर बसून हा जर जप केला तर तो सिद्ध होईल. प्रतिमा सन्निधो वा जप्त्वा सिद्ध मंत्रो भवती. मासा हा झालेला सिद्ध झालेला मंत्र म्हटला तर तुम्हाला काय होईल? प्रतिमा सन्निधो वा जप्त्वा सिद्ध मंत्रो भवती. महाविघ्नात् प्रमुच्यते, महादोषात् प्रमुच्यते, महापापात् प्रमुच्यते. बघा काय म्हटलंय? प्रतिमा सन्निधौ वा जप्त्वा सिद्ध मंत्रो भवती.
त्या मूर्तीच्या सान्निध्यामध्ये बसून केलेल्या जपाने हा मंत्र सिद्ध होतो. आणि असा सिद्ध झालेला मंत्र आपण म्हटल्याने काय होतं? प्रतिमा सन्निधौ वा जप्त्वा सिद्ध मंत्रो भवती महाविघ्नात प्रमुच्यते. आपल्यावरती आलेली महाविघ्न नाहीच होतात, महाविघ्नात प्रमुच्यते, महादोषात प्रमुच्यते. आपण अनेक जन्माची पाप आहेत ती नाहीच होतात, महादोषात प्रमुच्यते, महापापात प्रमुच्यते. स सर्वं विद्भवती स सर्वं विद्भवती एवं वेदा इत्युक्तो स नावतो स न उनक्तो सवीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. आपण तेजस्वी होतो, आपली बुद्धी तेजस्वी होते. अशी ही मंगलमूर्तीची देवता आहे. आज 31 तारीख गणपती बाप्पाचं आगमन आहे म्हणून सहज सुचलं ते महाराजांनी वाजवून घेतलंय. श्री गणेशाय नमः. ईसा भगवान ऋषभदेव उपदेश करोनी स्वयमेव भरता देवनी राज्य वैभव निघून गेला अरण्यासी. भरताला राज्याभिषेक केला आणि ऋषभदेव अरण्यात निघून गेले. आता त्या अरण्यात निघून गेल्यानंतर त्यांचं वागणं कसं आहे, म्हणजे त्यांची वृत्ती कशी झाली? जशी वृत्ती तसं आपलं कर्म, जशी वृत्ती तसा आपला स्वभाव, जशी वृत्ती तसं आपलं वागणं. आता यांची वृत्ती कशी झालेली आहे ऋषभदेवांची? भगवंताकडे सगळं लक्ष लागलेलं आहे. होऊने सर्वसंग परित्यक्त वागे जड मूढ उन्मत्त. जड जड म्हणजे एखाद्याला बुद्धी कमी आहे, म्हणजे समोरनं पाहणाऱ्याला असं वाटतं की हा वेडा आहे का, हा कमी बुद्धीचा आहे का, हा उन्मत्त अवस्थेला गेला आहे का, असा लोकाला भ्रम. पण हा कसा आहे? हा ज्ञानी आहे. पण लोकाला वाटतंय तो वेडीवे माझी जडे महिमे भोयणे, माऊलीने सांगितले. मग अशी ही माणसं जी खरोखर ज्ञानी आहेत, अधिकारी आहेत, मग हे वेडेपणाचं सुंग का घेतात? खरंच ज्ञानी आहेत ना, मग बाह्य वेडेपणाचं सोंग का? त्याचं कारण असं आहे, त्यांना आपला लोकसंग्रह वाढवायचाच नसतो. आपण आणि देव बास झालं म्हणाले, म्हणून ते वेडेपणाचं सोंग घेत. ते तो वेडीवे माझी दडे महिमे भेणे, आपला महिमा वाढू नये म्हणून तो वेडेपणाचं सोंग घेतो. आणि सर्वसामान्य माणसाला असं वाटतं माझा महिमा किती वाढला तर त्याला आनंदच होतो. ही आपली अजून साधक अवस्थेतली भूमिका आहे. आपल्याला असं वाटतं माझं नाव लौकिक खूप लांबपर्यंत जावं, मला लोकांनी चांगलं म्हणावं असं वाटतं. मग ही कोण आहे? आपण काही सिद्ध अजून अवस्थेचा प्राप्त झालेलं नाही. आपण अजून साधक अवस्थेत आहोत, प्रापंचिक अवस्थेत आहे. आणि त्यामुळे आपल्याला आपलं नाव लौकिक वाढावं, लोकांनी चांगलं म्हणावं, लोकांनी आपलं कौतुक करावं वाटतंच. कारण आपण प्रापंचिक आहोत. आपण अजून सामान्य म्हणजे श्री गणेश आत्ता गिरवतोय असं समजा नाही. आता हे सिद्धावस्थेला पोचलेले आहेत ना. सिद्धावस्थेला पोचले म्हणजे सिद्धच झालेले आहेत, त्यांना काही मिळवायचं शिल्लक राहिलेलं नाही. पण आपला महिमा वाढेल आणि लोक आपल्या मागे लागतील. बरं, लोक येऊन तर काही अध्यात्माचे प्रश्न विचारणार आहेत का? लोक ते प्रापंचिकच गोष्टी विचारत राहणार. बरं, सांगितलं तर तसं वागणार नाही की हे असं असं करा म्हणजे तुमची ही संकट दूर होतील. सांगितलं ते त्यांची वागण्याची तयारी नसते. आणि म्हणून संत सत्पुरुषांना ते काय त्याचं ते म्हणले ह्यांना सांगून सुद्धा हे वागणार नाहीत. मग आपला वेळ कशाला घालवा, तेवढा वेळ चिंतनात गेलेला बरा. म्हणून ते ह्या मार्गात जातच नाही. ते म्हणतात मला शिष्य परिवार वाढवायचा नाही का, मला काही करायचं नाही, मी आपला भगवंताच्या चिंतनात आहे ना, तोच ठीक आहे. निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला. ते आपल्या आत्मस्वरूपामध्ये रंग असतात. बाहेरच्या लोकांना वाटतं हा वेडा आहे. वरी वरी वेडे पण हे धारण जरी केले तरी सच्चित स्वरूपा आपुल्या भक्ता दाखविले. वरी वरी वेडे पण जरी त्यांनी धारण केलेलं असलं तरी त्यांचं सच्चित स्वरूप ते कोणाला दाखवतात? भक्तांना दाखवतात. बाकी अभक्तांना दाखवून तरी काय उपयोग आहे? होनी सर्वसंग परित्यक्त वागे जड मूढ उन्मत्त वृत्ती धरली पिशाच्यवत मौनव्रत धारण केले से. पिशाच्य वृत्ती धारण केलेली आणि मौन धारण केलेले. बघा, मौन राहणं फार कठीण आहे बरं का. बोलणं सोपं आहे, काय तोंडाला आलं की बडबडतच राहायचं. बोलणं सोपं आहे.
मौन राहणं कठीण. उगा राही निवांत शिणशिवा. उगं राहणं कठीण आहे, उगा राही शिवा निवांत शिणशिवा. शिणणं सोपं आहे. हां. सायासे करसी प्रपंच दिनी निसी हरिसी न वजसी कवण्या गुणे. ते सायासाने प्रपंच करणं त्याला सोपं वाटतंय, पण हरिसी वज त्याला भगवंताचं नाव घ्यायला कठीण वाटतंय. हां. ओम नमो भगवते वासुदेवाय. नेणोनी त्याची दिव्य स्थिती. कोणी हे थुंकते, कोणी मारते, कोणी लघुशंका करते, क्षिती त्यासी काही नसे. आता या दिव्य पुरुषाचं महत्त्व लोकाला माहिती नसल्यामुळे लोकांना वाटतं हा वेडा आहे. हां. आणि तो वेडा समजून त्याच्याशी वर्तणूक समाजाची कशी आहे. नेणोनी त्याची दिव्य स्थिती. कोणी थुंकिती, कोणी त्याच्या अंगावर थुंकतंय, कोणी खडे मारतंय, कोणी दगड मारतंय, कोणी लघुशंका करतंय, पण याची क्षिती, याचं त्याला वाईट वाटत नाही. बघा, आपल्याला कोणी एखादा शब्द टाकून बोलला ना तरी राग येतो. आपला कोणी अपमान केला तरी आपल्याला राग येतो. आपली कोणी मानमर्यादा नाही पाळली तरी आपल्याला राग येतो. संतांचं तसं नाही. कोणी लघुशंका करते, एक शेती त्यासे काही नसे. का नाही बरं? त्यांना का वाटत नाही काही? कारण आपल्याला देह म्हणजेच मी वाटतो, त्यामुळे देहाचं कौतुक म्हणजे माझं कौतुक असं वाटायला लागतं. ते ह्या देहोहेम ह्या भावातनं बाहेर पडलेले असल्यामुळे त्यांना त्या देहाचं कोणी कौतुक केलं काय त्याचं वाटत नाही, आणि ह्या देहाची कोणी निंदा केली काय त्याचं वाईट वाटत नाही. आपण त्यात अजून गुंतून पडलो आहे ना, म्हणून आपल्याला त्याचं कौतुक पण वाटतं आणि आपल्याला राग पण येतो. अजून त्यातनं आपण बाहेरच पडलेलं नाहीत ना, देहावस्थेतनं बाहेर पडलेलं नाही आहे. त्यामुळे आपल्याला ते सुखही आहे आणि दुःखही आहे. कोणी थुंकिती, कोणी मारती, कोणी लघुशंका करते, क्षिती त्यासे काही नसे. अंती धरली अजगर वृत्ती, लोळे स्वये विष्टामुत्री, भोगीत होता जीवनमुक्ती, अगम्य स्थिती सामान्य. सामान्य माणसाला त्याची स्थिती अगम्य होती. तो खरं म्हणजे जीवनमुक्त योगी होता झाला. म्हणजे त्यांनी शेवटी कुठली वृत्ती धारण केली? अजगर वृत्ती धारण केली. अजगर म्हणजे काय? अजगर करेन काम. त्याला सगळं ऐतं भगवंत त्याची योजना करून ठेवतोय. अजगर वृत्ती, लोळे स्वय विष्टामुत्री, स्वतःच्या विष्टामुत्रामध्ये तो लोळतोय. भोगीत होता जीवन. बाहेरनं जरी असं त्याला आपल्याला घाणेरडं वाटतंय, पण अंतरंगात त्याची वृत्ती जीवनमुक्ती असल्यामुळे, जीवनमुक्त योगी असल्यामुळे सामान्य माणसाला त्यात त्याला मिळणारा आनंद कळत नाही. विष्टामुत्री जरी लोळत परी दुर्गंधी नलेश मात्र. विष्टामुत्रे जरी लोळत असला तर तिथं अजिबात दुर्गंधी नव्हती. जसं गजानन महाराजांनी त्याच्या अंगावर बेडका टाकला, ते बाकीच्या वाटलं अरे काय हे. तो म्हणला तुम्हाला तो बेडका दिसतोय, पण मला ते औषध आहे. म्हणले पाहत, जिथे महाराज स्नान करतील तिथे मृत्तिका मी घेतो आणि अंगाला लावतो म्हणाले. मग महाराज जिथे स्नान करतो तिथे गेले. हा जो नावं ठेवत होता तोही गेला आणि हा पण गेला. त्याने तिथली माती घेतली, तर त्या शंकेखोर माणसाला त्यातनं सगळी दुर्गंधी येत होती, आणि याच्या हातामध्ये जी माती ती त्याला सुगंध येत होता. का? त्याची भावना आहे तशी. कारण त्या सत्पुरुषाजवळ वाईट काहीच नसतं, आपल्याला ते चांगलं आणि वाईट वाटत असतं. विष्टामुत्री जरी लोळता बरी दुर्गंधीनं लेश मात्र, सुगंध दरवत से सर्वत्र, हेची ओळख न जाणावी. त्याच्या अंगाचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. हे सत्पुरुषाला ओळखण्याची खूण काय? तर एखाद्या वेळेस असा एकदम सुगंध येऊन जातो. सत्पुरुष दिसत नाहीत आपल्या नजरेला,
कारण आपल्याला अजून ती दिव्य दृष्टी नाही. पण त्या सत्पुरुषांचा जर संचार झाला त्या भागातनं तर दुर्मिळ असा सुगंध आपल्याला अनुभवायला मिळतो. मग ओळखायचं की सत्पुरुषांचा संचार झाला. सुगंध दरवतसे सर्वत्र हेची ओळखण जाणावे ऐसी आचरता योगस्थिती अष्टमहासिद्धी झाल्या प्राप्ती परंतु न भोगी अष्टमहासिद्धी झाल्या प्राप्ती परंतु न भोगी जाणावे परंतु न भोगी किंचित अखंड चित्त ब्रह्मरूपी. अशा प्रकारच्या योगस्थितीचं आचरण करत असताना त्यांना अष्टमहासिद्धी प्राप्त झाल्या. कोणाला? ऋषभदेवांना. अशी अवस्था जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली. मग काय झालं? अष्टसिद्धी त्यांना प्राप्त झाल्या. आता समजा आपल्याला एखादी सिद्धी प्राप्त झाली तर आपला केवढा नावलौकिक होईल. आता यांना तर अष्टसिद्धी प्राप्त झाल्या पण त्या सिद्धीकडे ते डुंकूनही पाहत नाहीत. आपल्या गजानन महाराजांच्या पोथीत उल्लेख आहे ना, अष्टसिद्धी दासी परी राबतात त्याच्या घरी तो न त्याची पर्वा करी त्याचे वैभव निराळे. ते त्या अष्टसिद्धीच्या नादी पण लागत नाही, तिकडे दुर्लक्ष करतात. का? ह्याच्यात गुंतून पडलं तर भगवंत दूर जाईल म्हणून ते त्या सिद्धींच्या मागे लागत नाहीत. आल्या तरी तिकडे दुर्लक्ष करतात. ऐसी आचरता योगस्थिती अष्टमहासिद्धी झाल्या प्राप्ती परंतु न भोगे किंचित अखंड चित्त ब्रह्मरूपे श्रोता विचक्षण परीक्षिती म्हणे विनवोनी शुकाप्रदे झाली ऋषभदेवा ब्रह्मस्थिती अष्टमहासिद्धीचे भय कैचे. परीक्षिती राजाने शुकमहर्षींना प्रश्न विचारला. ते म्हणतात की या ऋषभदेवाला अशी ब्रह्मस्थिती प्राप्त झालेली असताना म्हणजे निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला अशी जर त्याला अवस्था प्राप्त झाली मग अष्टसिद्धी प्राप्त झाल्या तर त्याचं एवढं भय कशाचं आहे त्यांना? अष्टसिद्धीचं भय का वाटलं त्यांना? म्हणजे त्या अष्टसिद्धीचा अंगीकार त्यांनी का केला नाही असा प्रश्न आहे. कोणाचा? परीक्षित राजाचा. कोणाला प्रश्न आहे? शुकमहर्षींना प्रश्न आहे. आता शुकमहर्षी त्या प्रश्नाचं काय उत्तर देतात ते आपण ऐकूया. श्रोता विचक्षण परीक्षित म्हणे विनोनी शुकाप्रती झाली ऋषभदेवा ब्रह्मस्थिती अष्टमहासिद्धीचे भय कैचे. श्री शुक म्हणती राया प्रति सत्य आहे तुझी उक्ती यथार्थ महात्म्याची कास्ती सिद्धीन दाविती कदापि जवरी हा देह आहे तवरी मनी विश्वास नाही योग्य नव्हे मोठमोठे भ्रमशिले येथ पाहे शंकर ब्रह्मला मनोजयी. शुकमहर्षी म्हणतात जोपर्यंत हा देह आपण धारण केलेला आहे ना तोपर्यंत आपण किती जरी म्हटलं आपण मनावर कंट्रोल ठेवला आहे मनावर नियंत्रण ठेवलं आहे तरी ते देवादिकांनाही शक्य नाही म्हणाले. माणूस कधी पदच्युत होईल ते सांगता येत नाही म्हणाले. बघा काय म्हणतो. जववरी हा देह आहे जोपर्यंत हा देह आहे तववरी मनी विश्वासने योग्य नव्हे तोपर्यंत आपल्या त्या मनावर विश्वास ठेवून बागत नाही. कारण ते मन कधी आपल्याला दगा देईल त्याचा काय भरोसा आहे. तवरी मनी विश्वासने योग्य नव्हे मोठमोठे भ्रमशले येथ पाहे शंकर भ्रमला मनोजयी. मोठमोठे इथे भ्रमित झाले म्हणले. शंकरांना असं वाटलं आपण आपलं मन जिंकलंय. आता मोहिनीचं रूप भगवंतांनी धारण केलं होतं तेव्हा त्यावेळेला शंकराने विचारलं अहो सगळं जग तुमच्या त्या मोहिनी रूपाचं कौतुक करतंय. महाविष्णूला भगवंत शंकराने विचारलं. ते म्हणले मला विष्णूचं ते मोहिनीचं रूप दाखवा. भगवान महाविष्णू म्हणाले आहे ते मोहिनीचं रूप म्हणजे मोहन घालते ती समोरच्या माणसावरती. आता त्या मोहिनीला पाहिल्यानंतर ज्यांना असं वाटतं मी मन जिंकलंय ते पण भ्रमित होऊन जातात म्हणाले. शंकर म्हणाले मी माझं मन जिंकलंय मी कशाला भ्रमित होऊ मला ते मोहिनीचं रूप दाखवा. काही वेळ निघून गेला. शंकर विचार करतात भगवंताने अजून मला मोहिनीचं रूप का नाही दाखवलं. तेवढ्यात तिकडे एक सुंदर स्त्री चालली होती आणि तिच्या अंगावर झरमिरीत कपडे होते. आतलं शरीर अवयव दिसेल असे कपडे होते आणि नेमकं ते चेंडू खेळता खेळता तिच्या अंगावरचं जे वस्त्र होतं ते वाऱ्याने उडालं
आणि त्याबरोबर शंकर क्षणभर भ्रमित झाले, तिच्या मागे लागले. तेवढ्यात भगवान महाविष्णूंनी ते मोहिनीचं रूप टाकलं आणि उभे राहिले. का म्हणले, शंकर महाराज कुठे धावताय? म्हणाले, योगी माणसाला सुद्धा हे मन कधी दगा देईल हे सांगता येत नाही. जवरी हा देह आहे तवरी मनी विश्वासने योग्य नव्हे. मोठमोठे भ्रंशले येत पाहे, शंकर भ्रमला मनोजे. म्हणून या मनाचा विश्वास न धरते कधी प्राप्त पुरुष. म्हणून या मनाचा विश्वास, मी मन जिंकलं या असा विश्वास ठेवून काही उपयोग नाही. कधी मन दगा देईल त्याचा भरोसा नाही. म्हणून म्हणाले, कोणी त्याच्यावर विश्वासून राहत नाही. नेणो कधी करील नाश मन हे महाविलक्षण. कधी नाश करेल भरोसा नाही. म्हणून त्या सिद्धींच्या मागे जर समजा असू दे बा, सिद्धी इथे राहिल्या तर काय बिघडलं असं म्हणून त्या आपल्याजवळ ठेवत नाही, तिकडे लक्षच देत नाही. का? समजा एखादी सिद्धी आहे आणि त्या सिद्धीच्या योगाने लोक यांचं कौतुक करायला लागले तर कधी आपलं मन त्या कौतुकाच्या सागरात वाहून जाईल ते भरोसा नाही. म्हणून ते त्या अष्टसिद्धींना 4 पावलं दूरच ठेवतात. नको बाबा, तू आपली लांब आहे ती वरी. म्हणून ब्रह्मरूप ऋषभदेवन भोगी सिद्धीचे वैभव. हरिपदी ज्यांचा दृढभाव तेन गणती सिद्धी ते. म्हणजे ज्याचं मन भगवंताच्या पदावरती एकचित्त झालेलं आहे ती माणसं, म्हणजे ते सत्पुरुष, जरी सर्व काही प्राप्त झालं, जरी अष्टसिद्धी प्राप्त झाल्या तरी त्यांच्याकडे लक्षच देत नाही, दुर्लक्ष करतात. का? इकडे लक्ष गेलं तर कदाचित भगवंतावरचं आपलं लक्ष कमी होईल, म्हणून ते तिकडे पाहतच नाही. म्हणून ब्रह्मरूप ऋषभदेवन भोगी सिद्धीचे वैभव. हरिपदी ज्यांचा दृढभाव तेन गणती सिद्धी ते. ऐसा धन्य ऋषभदेव विक्षिप्त आचरण पाहुणे माव. कलित होईल प्रादुर्भाव जैनाधिकांचा अर्थ. अवैदिका ऋषभ शिरता वणव्यात आपले अवतार करी समाप्त. धन्य ऋषभदेव चरित श्रोती सावचित्त ऐकावे. आणि मग शेवटी त्या ऋषभदेवाने अरण्यात जाऊन, जिथे वणवा लागलेला तिथे जाऊन आपला देह विसर्जित केला. नित्यानुभूता आत्मलाभ तेने निवृत्त तृष्णा. तो ऋषभा तो जय उपदेश केला निर्व्यंग. नमस्कार त्या ऋषभासी. त्या ऋषभदेवाना आमचा नमस्कार असो. त्याचा भरत ज्येष्ठ सुत सुराज्य करून हे झाला ख्याता. त्याशी झाले 5 सुत सुमती आदी नावाचे. असा मग त्याने आपल्या ऋषभदेवाने आपला जो मुलगा ज्येष्ठ पुत्र भरत, त्याला राज्याभिषेक केलेला आहे. समुद्र वलयांकित राज्याचा स्वामी झाला आहे आता. कोण? भरत राजा. त्याने अनेक वर्ष सुशासन केलं, राज्य केलं. मुलं मोठी झाली. मुलांच्यावर त्याने आपला राज्यकारभार. 5 मुलं झाली त्या भरताला. सुमती इत्यादी 5 मुलं झाली. यज्ञ नारायण रूप जाणून भरत करी यज्ञ अनेका. निष्काम भावे करी समेक हृदयारी प्रगटला. त्याने अनेक यज्ञ केले. कोणी? भरताने. का? परमात्मा हा यज्ञ स्वरूप असल्यामुळे त्या यज्ञ नारायणाची उपासना त्यांनी केली. अनेक यज्ञ केले. आता ते यज्ञ काही स्वर्गप्राप्तीसाठी केले का देवाचा राजा इंद्र होण्यासाठी केले तर नाही. तो यज्ञ नारायण प्रसन्न व्हावा म्हणून केले. मागायचं काहीच नव्हतं. संत तुकाराम महाराज काय म्हणतात? देवाचे चाडे आळवावे देवा. देवाच्या प्राप्तीसाठी देवाची उपासना करावी. मला देव भेटावा, काही मागावं म्हणून नाही. तो भेटला की आनंद आहे. परमात्मा भेटला की आनंद आहे. विचार करा, लोक पंढरपूरला चालत जातात, वारकरी वारकरी भक्त चालत जातात. तिथे म्हणले तुम्ही गेल्यानंतर काय नाही म्हणले. त्या पांडुरंगाला भेटलं ना की आनंद. काही मागायसाठी नाही म्हणले. मागणंच विसरून जातो त्या आनंदामध्ये. त्या भगवंताला पाहिल्यानंतर मनाला जो आनंद होतो त्यात मागणं विसरून जातो आम्ही.
जरी बाप तू या साऱ्या जगाचा, परी आमुची तू विठू माऊली. त्या माऊलीला भेटायला आम्ही जातो म्हणाले. काय मागता? काही नाही हो म्हणाले. तिथे जाऊन आम्हाला आज त्यांचं चरण दर्शन जरी मिळालं नाही तरी सुद्धा पंढरपूरला गेल्याचा आनंदच एवढा असतो, तो चराचरात भरलेला असल्यामुळे आम्ही म्हणाले, पंढरीच्या जना नाही अभिमान, पाया पडती जन एकमेका. आम्हाला सगळेच पांडुरंग रूप दिसतात म्हणाले, म्हणून आम्ही सगळ्यांच्याच पाया पडतो. माऊली माऊली माऊली. कुठल्या रूपाने तो आम्हाला दर्शन द्यायला येईल आम्हाला काय माहिती. आमच्या दृष्टीने सगळ्याच माऊली आहेत म्हणाले. मग अशा रीतीने निरपेक्ष भावनेने केलेल्या यज्ञामुळे काय झालं, हृदयी हरी प्रगटला. त्या जडभरताच्या हृदयामध्ये परमात्मा प्रगट झाला. हृदयी हरी प्रगटला. आपला कार्यभाग संपला. राज्यार्पणे निजी सुद्धा पुल आश्रमी झाला येता. चक्र नदी जेथ वाहत असे. आपलं जे कर्तव्य कर्म आहे ते संपलं असं भरत राजाने विचार केला. आपल्या मुलांना राज्याभिषेक केला आणि तो तिथून पुलह ऋषींच्या आश्रमामध्ये आला. हा पुलह ऋषींचा आश्रम चक्र नदीच्या जवळ होता. तिथे आला. सूर्यरूपी नारायणाचे नित्य प्रातःकाली उपवासे स्तवन करी सद्भावेसे भगवान सूर्यदेवाचे. आणि मग पुलह ऋषींच्या आश्रमामध्ये तो राहिला. आणि नित्य उपासना कोणाची? सूर्याची उपासना सुरू आहे. बघा, 33 कोटी देवातला एक देव आपल्याला चर्मचक्षुनी पाहता येतो. 33 कोटी देव आहेत, पण या 33 कोटी देवातला एक असा देव आहे की जो आपल्याला ह्या चर्मचक्षुनी पाहता येतो. तो म्हणजे सूर्यनारायण. त्या सूर्यनारायणाची उपासना त्यांनी सुरू केली. सूर्यरूपी नारायणासी नित्य प्रातःकाली उपासे स्तवन करी सद्भावेसी भगवान सूर्यदेवाची. आणि मग त्यांनी सूर्यनारायणाची उपासना करायला सुरुवात केली. राहिलेला कथाभाग आपण आता उद्या ऐकूया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यन् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ स्वादुर से जे सोजळ. आत्मा राम मुनी सकळ सेवुनी झाले जन सुफळ. पहा पर्वणी आली अवनी की अधहरणी भवजल तरणी ती पतिता. आरती करू तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी सार्थक हरिगुण गाऊन. शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष
तत्वता देहाता आरती करू तुझ भगवंता गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चित्त लोक सुख मळे संत द्विज कुळे सेवुनि रमले पान हरपले रस पिता आरती करू तुझ भगवंत अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणाचा प्राणचे कीर्तन तारांचा मेवा कविवर संतांचा जणुबोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरिचा तमहरता आरती करू तुझ भगवंता ग्रंथन वेहा श्रीकृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित तळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ ही वदती कृष्णपदी ठेवू माथा आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय 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 रघुवीर।